आपण पहिल्या दरवाजा आलो तर पहिल्या दरवाजामध्ये त्या काळी तर ते दरवाजाला खाणी केली लागतो तिथे आणि दुसरा म्हटलं तर हे खायचं ज्यावेळी सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय, सर्वांना स्वागत आहे आपलं स्वराज्य दुर्ग भटकणी चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत रत्नागिरी खेडमध्ये रसाळगड या किल्ल्यावर आणि हा किल्ला एक तोफांचा गड असं म्हटलं जातं। तर बघूया चला कसं आहे। आणि आज आपल्याबरोबर आले जुने सहकारी परेश दादा, रेशवी, रेश्मा वहिनी, श्रुती आणि परेशचा एक मित्र ओमकार म्हणून आहे। तर बघा इथून वरती जायला आपल्याला रस्ता आहे, या रस्त्यात आपण वरती जाऊया। तर चला वरती जाऊन आपल्याला भरपूर काय बघायला भेटणार आहे। वरती तोफा खूप आहेत, झोलाई देवीचं मंदिर आहे आणि काय 3 दरवाजे आहेत, ते दरवाजे बघूया। आणि वरती काय इथं कसं यायचं हे पण सांगतो तुम्हाला थोडं। चला पहिला आपण वरती जाऊन बघूया वरती काय काय। आता भरपूर पाऊस पण आहे, पण त्या पावसात आपण वरती जाऊया चला। खेडवरनं आलो, खेडवरनं आल्याच्यानंतर आपण रसाळगडच्या पायथ्याशी इथं आल्याच्यानंतर आपली पायरी मार्ग भेटते, त्या पायरी मार्गाने आपण वरती जायचं आता थोड्याच वेळात। त्या पायरी मार्ग आपण वरती गेल्यानंतर पुढे आता आपल्याला पहिला एक दरवाजा लागेल, त्या दरवाजाने 2 दरवाजातून वरती, त्यानंतर आपण गाड्याच्या माथ्यावर पोचूया। आणि आपण आता पायरी चढतोय, हे समोर आपला पहिला दरवाजा लागेल, चला बघूया। पायऱ्या चढल्याच्या बाजूला आपल्याला चौथा दिसत, कसली वस्तू माहित नाहीये। आणि हे बघा परेशला सोबत कोण आहे, प्रेशा आणि इकडे रेशवी आणि हा आपला मित्र ओमकार। आणि समोर दिसतो आपल्याला प्रथम दरवाजा। आपण पहिला दरवाजा आलो तर पहिल्या दरवाजामध्ये बघा त्या काळी तर असे दरवाजाला खाणी केलेले असते तिथे। आणि दुसरा म्हटलं तर हे खायचं, ज्यावेळी दरवाजे लागायचे त्यावेळी ते लाकडा लोंडा होता, ती या साईडला सरकवली म्हणजेच इकडे आतमध्ये की हा दरवाजा ओपन व्हायचा। तर अशी त्या काळाची लॉकिंग सिस्टम दरवाजाची होती। तर आता आपण पहिला दरवाजा पार केला आहे, आता आपण जातो हा दुसऱ्या दरवाजा इथं खाली खाली नाही वरती जाणार आहे, चला बघूया। आणि इथं आल्यावर आपलं बघा असे हे चौकी पायऱ्या जे असतात ना का, जे आपल्या बुरुजावरून बघायला ते आहेत। आणि वरती गेल्यावर एक मारुतीरायाची मूर्ती आपल्याला बघायला भेटेल, ती बघूया। आपण मारुतीरायाची मूर्ती बघितल्यानंतर त्या समोरच जो आपल्याला दिसतोय हा एक बुरुज आहे, जो पहिल्या दरवाजा वरती आहे। आणि इथून आता आपण जातो दुसऱ्या दरवाजाजवळ, जो समोर आहे बघा। आता आपण आलो दुसरा दरवाजा, हा दरवाजा पण जातो पुढं बघा।
आणि इथं आल्यावर आपल्याला हे जेव्हा ग्रुप येतो एक जे भटकंती ट्रॅकरचे ग्रुप येतात त्यांच्या राहण्यासाठी इथं सोय होऊ शकते, जे कॅम्पिंग करतात त्यांच्यासाठी. आपण इथून वरती आल्याच्या नंतर हे आलं मुख्य प्रवेशद्वार. मुख्य प्रवेशद्वाराच्या बरोबर उजव्या बाजूला एक तोफ आहे आणि डाव्या बाजूला पण काही तोफ आहेत. तर हे बघा, जी तोफ तुम्हाला बोललो उजवल ती ही एक तोफ आहे. त्या बाजूला हे पाण्याचं टाकं आणि काही तटबंदीचे अवशेष हे आणि समोर पण आहे तटबंदीचे अवशेष. आणि बघा, आणि ही एक मोठी तोफ जी परत जरा समोर उभा आहे बघा इथं. बघा धुकं आलंय त्यामुळे आपल्याला थोडं बुरकट दिसेल. ही ती तोफ जी आता मी दाखवली ती. आणि बहुतेक ह्या गडाची तटबंदी ढासळलेली आहे. बहुतेक ठिकाणी ढासळली, काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी ढासळली गेलेली आहे. बघा जिथून तटबंदी जी होती ते ढासळली गेलेली आहे. त्या मोठ्या तोफ्याने थोडंसं पुढं आल्याच्या नंतर आपल्याला अजून एक तोफ दिसते, छोटीशी तोफ. ही बघा, एक तोफ आहे. समोर बहुतेक झोलाई देवीचं मंदिर असू शकतं, पण नक्की कुठे ते आपल्याला माहीत नाही. आपण जाऊन बघूया कोणतं आहे ते. ही समोर एक तोफ आहे, ते आपण नंतर बघूया ठिकाणं फिरून येऊन. आणि काही वाड्यांच्या अवशेष चौतर इथं बघा नंतर. हे झोलाई देवीचं मंदिर आणि या मंदिरासमोर इथं काहीतरी अवशेष आहे आणि इथं नवीन काहीतरी बांधकाम चालू आहे. आणि हे एक वास्तू दिसले आपल्याला, एक छोटंसं दगड आहे बघा शेती. आणि आता आपण जाऊया मंदिरात. पहिलं इथून जाऊया आता मंदिरात. आता आपण मंदिराच्या पायऱ्यांजवळ आलो आहे. ते समोर दीपमाळ आहे आणि दीपमाळच्या समोर काही तोफा ठेवल्या आहेत. 2 तोफा लाकडाचे झाकून ठेवलेले आहेत सध्या, आता नवीन वाटतं हे. हे बघा ते झाकून ठेवलेले आहेत त्या 2 तोफा. आणि इथे 4 तोफा आहेत, जे यातले एक विस्कळीत झालेले आहेत आणि 3 चांगल्या याच्यात आहेत. हे बघा, आणि झोलाई देवीचं मंदिर आणि विरंगळ आहेत 2. हे बघा, मंदिरासमोर जे दीपमाळ आहे ते दीपमाळच्या बाजूला एक तुळशी वृंदावन आहे. ते एक बघा तुम्ही कसं आहे. आपण मंदिरात थोडा वेळ जाऊन या, पूर्ण गड थोडा फिरून या पहिला, त्यानंतर मंदिरात जाऊया. आणि बरोबर मंदिराच्या बाजूला आपल्याला दिसतंय हे पाण्याचं तळ आहे, जे इथून खाली उतरायला जागा आहे, पायऱ्या. हे बघा, त्यानंतर आपण इथून जाणार आहोत. बहुतेक गडाचा बालेकिल्ला असू शकतो. आता आपण वरती जाऊया. चला, आपण जसं बोललो बालेकिल्ल्याच्या वरती आल्याच्यानंतर सुरुवात पहिला आपल्याला दिसतो इथं चुन्याचा घाणाचा अवशेष आहे समोर आहे. आणि बाकी काही वाड्यांचे अवशेष आहेत. चुन्याच्या घाणाच्या बाजूला असलेलं हे राजवाड्याचा अवशेष, राजवाडे नाही सॉरी. आपण चुन्याचा घाणा बघितला आणि इथे उजव्या फिरल्यानंतर जे वाड्याचे अवशेष दिसत आहेत. बघा, हा एक वाड्यांचा अवशेष आहे. आणि आता आपण जातो ह्या बुरुजावर, जी तोफ आहे ती तोफ बघूया. आणि तिकडनं आल्यानंतर
या साईडला काय अवशेष आहेत का बघूया आणि बरोबर ह्याच्या बाजूला इथे काय अवशेष आणि पुढं काही अवशेष आहेत ते बघायला जाऊया. आपल्याला चला बुरुजावरची तोफ बघूया. आता आपण इथं आलो दोन तोफ काय दुसरी आणि ही छोटीशी तोफ अशी. आणि हे बाईक आहे गाडाचा अवशेष उर्वरित भाग. आता आपण नंतर बघूया ह्या साईडचं बघून झालं इथं पण अवशेष दिसतं आपल्याला. हे दुसरे वाड्यांचे अवशेष समोरचे म्हणजे तो एक दोन त्यानंतर इथे थोडस हे आहे बघा आणि तिसऱ्या वाड्यांचे अवशेष समोर आहे. गवत जेव्हा पाऊस थांबतो ना मोठा वाडा आहे. तेव्हा वाढतं भाऊ. आपण बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या साईडने खाली उतरलो तर त्याच्या इथे एक बुरुज आहे आणि एक समोर एक बुरुज दिसतो आपल्या इथं आणि या साईडला वाड्यांचे अवशेष आहे एक वाड्यासमोर तो पण बघूया थोडं आणि आता आपण जातो ह्या साईडला थोडंसं बघूया. चला ही एक तोफ बघा. या गडावर तोफा अशा आहेत की जे तटबंदी जवळपास भरपूर तोफा आहेत जास्त करून. ही एक तोफ दुसरी बघितल्याच्या नंतर दुसऱ्या बुरुजाच्या खाली इथे एक तळ आहे आणि तळाच्या समोर दुसरं एक मोठं तळ आहे. तो मोठा तळ बघायला आपण समोर जातो धान्य कोटर बघायला आणि हे दोन तलाव बघा. ही बघा धान्य कोटरच्या बाजूला असलेली एक तोफ छोटीशी जी विस्कळीत झालेली आहे बघा. आणि हे आपल्याला वाड्यांचे अवशेष थोडेफार धान्य कोटरच्या समोरच बघूया. आपण जातो आता धान्य कोटर बघायला. समोर बघा आतमध्ये पूर्ण ओलं झालेलं आहे. इथं कोण राहत होतं वाटतं आणि तिथे चूल पण केलेली आहे आणि बघा फक्त दगडावर दगड रचल्यावर बनवलेला धान्य कोटर म्हणून. सध्या आता विस्कळीत पण झालेला आहे. खूप मोठं आहे. ह्याला 3 दरवाजे होते हे दोन इथं बाजूला आहेत आणि हा एक आहे. आपण एक कोटर बघितल्यावर आपल्याला कोटरच्या बाजूला बघा 4 तळे आहेत. हे 2 हा तिसरा आणि इथं चौथा. हे 4 तळे आहेत आणि पुढं काही गाडाचा शेवटचे भाग बाकी इथं समोरचा तो पाहूया. आपल्याला बघायला भेटतं का बघू इथं थोडंफार तरी तोफ वगैरे आहेत का अजून. हे धान्य कोटर बघितल्यानंतर या थोडंसं बाजूला आल्याच्या नंतर आपल्याला इथं शंकराचं मंदिर दिसतंय. शंभू महादेवचं मंदिर जे समोर विस्कळीत झालेलं आहे. नंदी महाराज समोर विराजमान आहेत पण त्यांचं पण विनयभंग केलेले आहेत पाहू शकतात. हे पहा आपण इथं जाऊया चला. एक मूर्ती विस्कळीत केलेली आहे दगडाची. हे मंदिर पहा. आपण इकडनं आलो शंभूमाचं मंदिर बघितल्यानंतर त्याच पुढं आल्यानंतर आपलं काही अज्ञात समाधी दिसतात. जे इथं 7-8 समाधी आहेत हे बघा. आणि आता आपण हे समाधी बघून थोडं पुढं जाणार आहोत.
माझं त्याचे शूज माझे पण पण मग खायला भेटणार अहो छत्री खोलते ना बनवते नाही तिथे बस ना, तिथे चप्पल काढलेत ना, तिथे बसा ना, तिथे हे नाही लागत आहे, तिथे पाऊस नाही लागत आहे. हा बरं. हळू या बघू वाघजाई भैरी देवी आणि झोलाई जे माझ्या गावच्याच देवी पण आहेत. तर काहीतरी विरंग छोटासा मूर्तीसारख्या त्या आहेत. त्या साईडला बाजूला एक आहेत. त्या बाजूलाच आपल्याला जुन्या काळातलं एक जातं दिसतंय बंगले. मंदिराचा हे अवशेष आणि त्या पाठी मूर्त्या आहेत, ज्या जुन्या मूर्त्या होत्या त्या आहेत. हे बघा आणि हे शिवपिंडासारखा आकार आहे समोर. हे बघा समोरचा आणि मंदिराच्या अगदीच बाजूला काही लाकड ठेवलेत जुन्या काळातले असे बघतात. आणि प्लस त्यावर काही अवशेष पण आहेत जे दगडांचे अवशेष. तर काही शिल्प कोरलेले म्हणजे इथं बघा हे कोरीव काम झालेलं आहे. याच्यावर एक समोर दिसतंय बघा हे वाला एक. त्यानंतर इथं गणपतीची मूर्ती सुद्धा आहे. खूप सारे तसले आहेत. बघा उत्सवासाठी येत वाटतं ना ते. तिथे जत्रा असते. ते बघा ना, छोटंसं किती मंदिर. वर्ष, एक कमीत कमी 5 वर्ष चालत असेल तो. मला वाटत नाही दरवर्षी. त्यानंतर एक छोटंसं मंदिर. हे मग असे बघायचं राहिलं आपलं. गणपतीचं मंदिर आहे आणि शंभू महाराजाची पिंड पण छोटीशी. मंदिराच्या पाठच्या बाजूस एक तोफ आहे. ही एक मोठी तोफ आहे जे आपण मगाशी बघितलं त्यातल्या त्या टाईपची तोफ आहे पण. आणि या तोफेच्या समोरच एक राजवाड्याचे अवशेष आहेत जे समोर आपल्याला दिसतात. ते ही एक तोफ पहा. आणि सध्या गडावर तडबंदीचं कामही चालू आहे. आणि ही एक तोफ पावसाला आता तरी जा कशी आहे. आम्हाला 3 गड फिरायचे आहेत अजून. आमची ही गड फेरी आता पूर्ण झालेली आहे. तर गडावर बघण्यासाठी खूप मोठ्या वास्तू आहेत. वाडेत बाली किल्ल्यावर वाघजाई झोलाईचं मंदिर आहे. वरतून 3 दरवाजे आहेत. त्यातले 2 दरवाजांचे अवशेष आहेत. एका दरवाजा अवशेष अस्तित्वात नाहीत सध्या. त्यानंतर आपल्याला हे दिसतात. तोफा भरपूर आहेत. पाण्याचे तलाव पण भरपूर आहेत. खूप आणि खूप आहेत. आणि त्यानंतर या गडाचा इतिहासात नोंद नाही जे गड कोणी बांधला आणि कोणी जास्त राजवट आहे. ज्यावेळी शिवाजी महाराजांना किल्ला जिंकला
त्यानंतर 1818मध्ये इंग्रजांच्या हाती गेलेला, पेशव्यांच्या हातातून. आणि इथे यायचं म्हटलं कसं की खेडवरनं रसाळगडची एक गाडी येते ST खेड डेपोवरनं, ते येऊन त्याच्याने येऊन तुम्ही पायथ्याशी गाडी उतरू शकून वरती येऊ शकतात पायवाट करत. आणि खूप छान गड आहे, बघण्यासारखं आहे. म्हणजे सध्या आता पाऊस पण भरपूर जास्त दाखवत आला ना आपल्याला. तर आता आम्ही चाललो तर परतीच्या वाटेला. तर कसं वाटलं नक्कीच आम्हाला आवर्जून सांगा. तर सर्वांना जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे, हर हर महादेव.